सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। बोरामणी नाका येथे ट्रकच्या खाली येऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर ही घटना 21 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास घडली। या घटनेत सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिला हे चिंतामेंद झाली आहे। अंबुबाई शंकर बिचल वय 53 वर्ष, राहणार घोंगडे वस्ती, भवानीपेठ, सोलापूर असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला हे आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी TVS MH13 DD 6528 या गाडीवरून राहत्या घरातून म्हणजेच घोंगडे वस्ती येथून नवीन घरकुल येथे जात होते। बोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक क्रमांक MH13 AX 3568 या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला हे ट्रकच्या खाली आली आणि त्यांचा जागीच जीव गेला। याबाबत अधिक माहिती शंकर चिटणी यांनी व लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना दिली। शंकर हनुमंत चिकनी, मी घोंगडा असे ना जुन्या घरकुलला चाललो होतो। ते बोरल नागेवर ना ट्रकनी धडक मारलाय। कुठली ट्रक होती? कुठली ट्रक मी बघितलं नाही, चक्करवरून पडलो मी। आपण काय गाडीवर होता का? हा, गाडीवर। हा, किती जण होते गाडीवर? कोण कोण होते? आमचा एक नातू होता, आमची सून होता, मी होतो। हा, यामध्ये मयत पण झालेलं आहे? हा, मयत झालंय। काय त्यांचं नाव काय, वय काय? अंबुबाई बिचल, वय काय? 54। कुठं राहत होते? घोंगडे असते। कुठून कुठं चाललं होतं? जुन्या घरकुलला चाललो होतो। घोंगडे वस्तीवर? घोंगडे वस्तीवर बोरल नाक्याला झाला। ती गाडी कुठून जात होती? ते तिकडनं कॉलेजवर ना इकडनं आलो। बलकर होती का कुठली गाडी होती? हे म्हणा एक्सेल। ड्रायव्हर काय सापडलेला आहे का? काय ड्रायव्हर मी बघितला नाही, मी चक्करवरून पडलो धडकीला। त्या मुलाला पण काय, लहान मुलाला काय झालं नाही ना? नाही, लहान मुलाला पाय गुडाला मार लागलाय। आपल्याला कुठं कुठं लागलाय? मला इथे लागलाय रे, छातीमध्ये लागलाय, इथे लागलाय। आपण काय करताय का? मी इस्त्री मारतो। मी राजकुमार पाटील, घोंगडे वस्ती भवानीपेठ मधील आमच्या रहिवासी अंबुबाई बिचल यांचं अपघाती निधन या ठिकाणी मार्केट यार्डच्या गेटवर झालेलं आहे। वारंवार जड वाहतुकीस बंदी असताना सुद्धा इथं या ठिकाणी मोठ्या गाड्या सोडल्या जातात। प्रशासनाला, या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला सांगून सुद्धा हे जड वाहतूक सोलापुरात येत आहेत आणि अनेक लोकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत। अतिशय दुर्दैवी घटना आहे। गेल्याच वर्षी त्यांच्या घरातील त्यांच्या वडिलांचं मृत्यू झालं होतं आणि यावर्षी त्यांच्या पत्नी पण एक्सपायर झालेल्या आहे। अशी परिस्थिती आहे। एकादश घोंगडे वस्तीतून घरकुलला जात असताना मार्केट यार्डच्या गेटजवळ अंबुबाई बिचल यांचं वय वर्ष त्यांचं साधारण 53 असं आहे। त्यांचं ते अपघाती निधन झालेलं आहे। या पोलीस प्रशासनाने या जड वाहतुकीचं कुठंतरी बंदी कठोरपणे केलं पाहिजे। कुठंतरी चिरीमिरी घेऊन कुठंतरी मोठ्या गाड्या सोडल्या जातात आणि या पद्धतीनं जे जीव घेणा प्रकार अशा पद्धतीने घडतं आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे। या गोष्टीचं मी या ठिकाणी निंदा व्यक्त करतो आणि अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे। अशा पद्धतीने पोलीस प्रशासन, ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि ज्यांनी कोणी जबाबदारी असतील आणि त्यांनी त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या ट्रक चालकावर आणि ट्रक ड्रायव्हरवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.